दंडवत प्रणाम. आजची गोष्ट आहे महिमा जाळेच्या भावाची. चला तर मग ऐकूया. 12वे शतक महाराष्ट्राला आणि मराठी भाषेला नवा आयाम व सुवर्ण झळाळी देणारं ठरलं. कारण कामाख्या नावाच्या दुराग्रही स्त्रीच्या अट्टहासाने द्वारावती येथील ईश्वर अवतार श्री चक्रपाणी महाराजांनी देहत्याग केला होता. त्यावेळेस गुजरातेत मात्र वेगळे घटनाचक्र फिरत होते. सदैव दुथडी भरून वाहणारी नर्मदा स्तब्ध झाली होती. जणू नर्मदेच्या काठावरील भरवस नगरीच्या विस्तीर्ण स्मशानभूमीवर साकारलेल्या हृदयद्रावक महाभयंकर नाट्याच्या भोवतालच्या परिसरावर देखील भलताच गंभीर परिणाम झाला होता. स्मशानभूमीवर सारी भरवस नगरी जमा झालेली होती. देशोदेशीचे गावोगावचे लोक ही दुःखद वार्ता समजताच धावपळ करीत येतच होते. अमाप गर्दी उसळली होती. नियतीशी लपंडाव खेळण्यात तरबेज असलेले दैवाने सर्वांच्या आवडत्या प्रिय हरिपाळ देवाला काळाच्या स्वाधीन केले होते. हरिपाळाच्या ऐन तारुण्यात झालेल्या अचानक मृत्यूने सगळेच हादरले होते. काळाने इतिहासाची पुनरावृत्ती करून विशाल देवलाही शून्यात गोवले होते. विशाल देव मल्हाईसा या दाम्पत्याला हरिपाळ देव नावाचा राजपुत्र होता. तोही राजा विशाल देवासारखा उगदा, तडफदार व पराक्रमी होता. त्यावेळी त्याचे वय फार झाले तर 23 ते 24 वर्षाचे होते. पण म्हणतात ना, दैवगती काही न्यारीच असते, अगम्य असते. तिचा थांगपत्ता कोणालाही लागत नाही. अकस्मात हरिपाळ देव आजारी पडले. 4-2 दिवसातच काळाने आपले शक्तिशालीत्व पटवून हरिपाळ देवाला दृष्टीआड नेले होते. राजाचा एकुलता एक वारस हिरावून घेऊन काळाने एकदा राजसिंहासन पोरकं केलं होतं. दैवाने विशाल देवाच्या काळजाला जणू हात घातला होता. हरिपाळाची अंत्ययात्रा कारुण्याच्या काटेरी पथावरून वाजंत्राच्या करून कल्लोळात नर्मदा काठच्या स्मशानभूमीवर पोहोचली होती. दहनभूमीवर चंदन काष्टाची चित्ता रचणे सुरू होते. शेजारीच तिरडीवर करकचून बांधलेले हरिपाळ देवाचे निचेष्ट कलेवर अंत्यदर्शनासाठी ठेवले होते. हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहून सगळेच हळहळत होते. अखेर विधिलिखित ब्रह्मदेवालाही चुकलं नाही म्हणतात. तेथे हरिपाळ देव कोण बापुडा? सरण रचून तयार झाल्यावर उत्थान पिंड देऊन हरिपाळाचा पार्थिव देह सरणावर ठेवण्यासाठी 4 लोक खाली वाकले. आणि काय आश्चर्य, चक्क हरिपाळ देव भिरभिरत्या नजरेने पाहू लागले. हरिपाळ देवाचे बंध तोडावे याचेही त्यांना भान उरले नव्हते. राजकुमारजी आला म्हणून उड्या मारू लागले. हे विशाल देवांना कळताच ते धावतच तिरडीजवळ आले. तटातट तिरडीचे बंध तोडून त्यांनी हरिपाळाला हृदयापाशी कवटाळले. त्या क्षणी मात्र दुःख, आनंद, आश्चर्य याचा त्रिवेणी संगम झालेला होता. स्मशानात पसरलेली स्मशानकळा पालटून त्यांना मंगल सोहळ्याचे रूप आले होते. दैवाने आपल्या पित्यालाही लहरीप्रमाणे न भूतो न भविष्यते असे दान पदरात टाकल्यामुळे विशाल देवासारखा वयोवृद्ध म्हातारा देखील आपले म्हातारपण विसरून आनंदाने बेभान झाले होता. त्याने संपूर्ण भरवस नगरी शृंगारून आनंदोत्सव साजरा केला. घडले मात्र वेगळे होते. हरिपाळ देव तर केव्हाच इहलोकची यात्रा संपवून मायाचक्र भ्रमण्याने पुढील फळ भोगण्यासाठी निघून गेला होता. उरले होते ते कलेवर. त्याच दरम्यान फलटण येथे अवतार स्वीकारून द्वारावती येथे क्रीडा करीत असलेल्या श्री चांगदेव रावळांकडे काऊळ गावीची हटयोगिनी कामाख्या स्त्री सुखासाठी अहोरात्र 7 दिवस
मंदिराच्या दाराशी तिष्ठत उभी होती त्या अवताराने नैष्ठिक ब्रह्मचर्यांचा स्वीकार केला होता आणि कामाख्या आपल्या हट्टाग्रह सोडायला तयार होईना. मग मात्र श्री चक्रपाणी महाराजांनी योगा सामर्थ्याने त्या देहाचाच त्याग केला आणि भरवस शहराच्या नर्मदा तीरावर भडांगणी देवनाच्या पूर्वक्षणी हरिपाळाच्या देहाचा स्वीकार करून नवीन अवतार स्वीकारला. हरिपाळाचा देह स्वीकारला असता तरी तो परमेश्वरच त्यांना कोणत्याच प्रापंचिक सुखात कोणते स्वारस्य असू शकेल. त्या काळी महाराष्ट्रातील नागपूर जवळील रामटेक हे प्रसिद्ध ठिकाण होते. प्रापंचिक बंधनातून बाहेर पडण्यासाठी एक दिवस माल्लाईस मातेजवळ रामयात्रेला जाण्याची इच्छा बोलून दाखवली. यादवाचं आणि सिंघणाचं वैर लक्षात घेता थोडी खळखळ करूनच योग्य मुहूर्त पाहुणी रामयात्रेच्या निमित्ताने भरवस नगरी सोडली. ती भरवसला कधीच परत न येण्यासाठी रामयात्रेचे निमित्त करून निघालेले हरिपाळ देव मात्र तडक निघाले ते रिद्धपूरला. उत्तर प्रवेशद्वारातून रिद्धपूरला प्रवेश केला. गल्लीच्या दुतर्फा हलची दुकाने होती. हलवयाने अर्पण केलेले शेंगूळ बुट्टे चावी थुंकी करीत गगनाची वास पाहत असलेले एक श्यामल सतेज पण अत्यंत विरक्त व्यक्तिमत्व दिसले, ज्यांचा डोळा अर्धोन्मिलित असल्यासारख्या दिसत होता. डाव्या हाताची करंगळी किंचित वाकडी होती. नाभीचुंबित दाढी, मोकळा केशलाभ अशी ती तेजस्वी मूर्ती म्हणजे परमेश्वरावतार श्री गोविंद प्रभू बाबा. अचानक श्री गोविंद प्रभू बाबांचे लक्ष हरिपाळ देवाकडे गेले. अतिशय हर्षोल्लासाने आपल्या श्रीकारेतील उच्चिष्ट शेंगूळ बुड्डे हरिपाळ देवांकडे फेकीत म्हणे, अरे घे ना माझा चक्रधरू होय म्हणे, नव्हे माझा चक्रधरू होयच म्हणे. श्री गोविंद प्रभूंनी फेकले शेंगूळ बुड्डे वरचे वर झेलून प्रसाद सेवन केला आणि हेच निमित्त करून परावर या उभय ज्ञानशक्तीचा आणि श्री चक्रधर या नावाचा श्री गोविंद प्रभूपासून स्वीकार केला. श्री गोविंद प्रभूपासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यानंतर अत्यंतिक विरक्तावस्थेतही स्वीकार केला. अगदी श्री चरण देतील तिकडे चालत राहायचे आणि असे एक दिवस क्रांतीनगरातून म्हणजेच सध्याचे काटोळ जिल्हा नागपूर येथे जात असताना श्री चक्रपाणी महाराजांचे विद्यावत उथळीनाथ यांच्याकडून वयस्तंभिनी विद्येचा स्वीकार करून भ्रमण करीत सालबर्डीच्या डोंगराळ प्रदेशात आले. सुप्रसिद्ध विक्रमादित्य राजाची पत्नी मुक्ताबाई याच भागात तपश्चर्या करीत होती. एके दिवशी श्री स्वामी विशाल खडकावर आसनस्थ असता मुक्ताबाईला श्री स्वामींचे दर्शन झाले. ती अभाविकपणे बोलून गेली, जी जन्माचे सार्थक झाले, जी आज आपले दर्शन झाले, आपण जोपर्यंत येथे असाल तोपर्यंत माझ्या भक्तिभावाचा प्रसन्नतापूर्वक स्वीकार करावाजी. तिच्या प्रार्थनेचा स्वीकार करून 12 वर्ष तिच्या सेवादासाच्या व भजन पूजनाचा स्वीकार केला. जीव उद्धारण्याच्या अत्यंतिक तळमळीने स्वामींच्या महाराष्ट्राच्या दिशेने नवीन प्रवास सुरू झाला. आंध्र प्रदेश, ओरंगल, डाकराम, भिंजी, गोंडवाडा, नांदेड, लोणार, शेंदुर्जन, बेहकर असा प्रवास करीत करीत सावळेद्वार येथे वैशाख शुक्ल चतुर्थी बुधवार ते वैशाख वैद्य अष्टमी सोमवार स्वामी 20 दिवस वास्तव्य करून 1193 वैशाख वैद्य दशमीच्या दिवशी पालसावंगीला जात असताना सह्याद्रीच्या माळमाथ्यावर आसनस्थ असताना जाळीत 2 व्याघ्र पिले खेळत होती. ती गोजीरवाणी व्याघ्र पिले पाहून स्वामी जाळीजवळ गेले. पिले काखेत घेऊन त्यांना खेळवीत असतानाच व्याघ्र माता
आपल्या पिल्लांना कोणी उचलून घेतले या रागाने स्वामींवर डोळे रोखून गुरुगुरु करू लागली. स्वामींची कृपादृष्टी तिच्यावर पडताच तिची रोषबुद्धी हरण झाली. मग मात्र ती जिभेने ओढ व जबडा चाटीत स्वामींच्या पायाजवळ मूठपुळी मारून पडून राहिली. बराच वेळ स्वामींनी व्याघ्र पिल्ले खेळविल्यानंतर पिल्लांना तिच्या पुढ्यात ठेवीत स्वामी म्हणाले, बाई घे सांभाळ ग आपली पिल्ले. त्या व्याघ्र मातेचे पिल्ले हवाली करून स्वामी निघाले. स्वामी दिसत होते तोपर्यंत ती व्याघ्र माता एकटक स्वामींकडे पाहत होती. जणू काही जगनियंत्या परमेश्वराची ती श्रीमूर्त डोळ्यात साठवत होती. अशा या पवित्र ठिकाणी स्वामींनी त्या व्याघ्र मातेतील क्रूरता नष्ट करून तिच्या जीवनात शांती निर्माण केली. त्याप्रमाणे आज लाखो भाविकांची मनोकामना पूर्ण करून खऱ्या सुख शांतीची अनुभूती येथे मिळत असेल तेच हे श्री क्षेत्र जाडीचा देव. मग आवडली का महिमा जाडीच्या बाबाची? आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर नक्की करा. दंडवत प्रणाम.